आज बनवूया माझ्या सासरी बनणारी एकदम फेमस डिश आहे ती आहे शेंगदाण्याची होळगी. होळगी म्हणजे पोळी. तर शेंगदाण्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आणि त्याला बारीक थोडंसं जाडसरच वाटायचे आणि त्यामध्ये भाजलेले तीळ आणि कट करून गूळ टाकायचा. थोडा थोडा करून गूळ टाकायचा आहे आणि त्याला चांगलं मॅश करायचे. ते पूर्ण गूळ त्याला एकदम हे होईल आणि त्याला ओव्हरनाईट ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी आपण चपाती बनवताना चपातीचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे आणि त्याला पुरणपोळीसारखंच बनवायचं आहे आणि दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचे. थोडंसं तेल लावायचे, जास्त तेल नाही लावायचं. आणि ही शेंगदाण्याची होळगी 1 ते 2 महिना टिकते आणि खायला तर एकदम टेस्टी आणि मी दरवर्षी खाते. आणि फर्स्ट टाईम मी बनवली ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. म्हणजे कर्नाटक साईडला तुम्ही सोलापूरला जाताल ना, तिथून पुढे तुम्हाला ही शेंगदाण्याची होळगी घरोघरी बनव